कारण बॉडी बिल्डर बघतात आपण की बाबा ती 100 किलो 200 किलो वेट कुठलंही कसे उचलू शकतात. बिगिनरची लोक असतात का नाही ती थोडी इगो लिफ्टिंगमध्ये जातात. तर ती इगो लिफ्टिंग करावं का बिगिनर लोकांनी? राईसमुळे पोट सुटते म्हणतात, तर तुमचं पोट सुटलेलंच नाही. नाही सर, मी म्हणजे संध्याकाळी रात्री झोपताना भात नाही खात कधी. आपण म्हणतोय बॉडी बिल्डिंग वगैरे, मी बघतोय कॉम्पिटिशन्समध्ये जेवढा खर्च घातलेला असतो तो तरी काही प्राईज मनी नसते त्याची. कुकरचं डबा नाही तर मिक्सर वगैरे मिळतोय आणि 2 3 4 5 15-20 हजार मिळत असतील, पण महिन्याचा खर्च 15-20 हजार रुपये असतो त्या डाएट त्या बॉडी बिल्डरच्या. तर ह्यातनं तरी काही इन्कम ऑफ सोर्स तेवढा मोठा नाही आहे. पण बॉडी बिल्डिंग क्षेत्रात जर आपण उतरलो तर तिथनं पुढं कोणत्या क्षेत्रात आपल्याला चान्सेस आहेत की बाबा तिथं आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा काम मिळू शकते? नमस्कार, मी कोल्हापूर कृषी, आपले स्वागत आहे माझ्या नवीन पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्याबरोबर असे गोल्ड जिम ट्रेनर आहेत ज्यांना टायगर श्रॉफनं पण कॉपी केले, असे आमचे आसिफ मुजावर सर. नमस्कार सर. नमस्कार सर. पहिला प्रश्न असा होता, म्हणजे तुम्हाला या जिमचा नाद कसा लागला? जिममध्ये यावं, जिमची ट्रेनर म्हणून काम करावं, हे कसं वाटलं तुम्हाला? मी शाळेला असल्यापासून म्हणजे शाळेत असताना मी माझ्या शाळेच्या बॅक साईडला जिम होती छावा म्हणून. तर मी शाळेत जायचो तेव्हा माझं शाळेत लक्ष कमी आणि जिममध्ये जास्त असायचं. तर मग मला पुढून सर सारखे ओरडायचे की अरे इकडे लक्ष दे तिकडे काय. मग ते तेवढं त्यांचं ऐकून मग शाळेची सुट्टी झाली की 5 वाजता मी शाळेत असताना, म्हणजे कितवीला असताना? 7वी 8वी तेव्हापासून जिमचं मला आवड आहे खूप त्याची. बरं. मी शाळा सुटल्यानंतर मग ते जिममध्ये जायचो. तिथे 1-2 दिवस केलो तर मग पोरं म्हटलं आलेत की जिमची फी भरल्याशिवाय वर्कआउट करायचं नाही. बरोबर. मग ठीक आहे म्हटलं. मग काय तिसऱ्या दिवशी काय तिने घेतलं नाही मला. मग आमच्या तिथं परत दुसरी एक होती व्यंकटेश्वर नगर. मग तिथे गेलो. मग तिथं एकसारखं कंटिन्यू करत होतो तुम्ही वर्कआउट. तिथं पण त्यांच्या तिथं पण तिने तसंच सांगितलं मला की फी भरल्याशिवाय तुम्हाला अलाउ करणार नाही. तर मी तिथं फी दिली. मग तिथून कंटिन्यू केलो मी. मग तिथून जरा 1-2 वर्ष एकसारखं माझा वर्कआउट चालू होतं. मग त्यानंतर एका जिममध्ये जॉब करत होतो मी. सकाळी 5 ते 9:30 त्या जिममध्ये. मग तसंच करत त्याच्याकडे 3-4 वर्ष काढलेत. आणि त्यानंतर मग गोल्ड जिमला इकडं मला एका सरांनी घेऊन आलेत, ते मोहसिन सर. ते बोललेत आमच्या इथे जिममध्ये ट्रेनर म्हणून पाहिजे तिथं चल म्हणून. मग त्यांच्यामुळे मी इथं लागलो. मग त्या पण जिममध्ये सकाळी 5 ते 9:30 तिथं ड्युटी करणार आणि दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत तिथं करणार मी. स्ट्रेट ड्युटी. मला 3 डेज मधला रणछोडदास छानछिड कुठल्या पण वर्गात जाऊन शिक्षणच मिळणार आहे. तसं जर ह्या जिममधनं परमिशन नाही मिळाली दुसऱ्या जिमला जाय, तिथनं तिसऱ्या जिमला, आणि एकदा सेट झाला गोल्ड जिममध्ये. किती वर्ष झाली गोल्ड जिममध्ये आता? मला तरी 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्ष झाली. तर सर, आपण बघायला लागलोय की कोल्हापुरात ओबेसिटी वाढायला, कारण चटकमटे चाटक्याची बजी माणसं आहेत आपल्या इथं. बरोबर. सगळ्यांचीच पोटं फुगायला लागल्यात. पण मला पर्सनली गोल्ड जिम आवडते का तर माझं पोट कमी झालं गोल्ड जिममध्ये आल्यानंतर. असं म्हणजे सगळ्यांनाच आवडते. तर गोल्ड जिमच का करायची, म्हणजे गोल्ड जिमलाच का यायचं ओबेस लोकांनी? कारण फ्लोअर पण मोठा आहे, कार्डिओ सेक्शन पण चांगला आहे, वेट झोन पण चांगला आहे, फंक्शनल ट्रेनिंग होतं, व परत स्पिनिंग होत्या, झुंबा बॅच होत्या, ॲप्स बॅच होत्या, बॉलीफिट बॅच होत्या. प्रत्येक सगळं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते सगळं अवेलेबल आहे इथं. आणि गोल्ड जिम हा ब्रँड आहे चांगला, इंटरनॅशनल ब्रँड असल्यामुळे पण लोकांना पण चांगलं वाटतं की बाबा गोल्ड जिमला जातोय आम्ही. त्यासाठी मग. आणि मला पर्सनली सांगाय, बाहेरच्या गावात गेलं की जिम चुकत नाही. मी पुण्या मुंबईला गेलो, कारण तुम्हाला ट्रॅव्हलिंग पास मिळतोय, त्यामुळे तुमची जिम कुठं म्हणजे वर्कआउट तुमचा मिस नाही होत. मग तुम्ही ते पास दाखवून पुण्याला म्हणजे बाहेर जरी गेला तर तुम्ही ते पास दाखवून तिथे वर्कआउट करू शकता जिथे गोल्ड जिम आहे तिथे. बरोबर. आणि घरचं वातावरण आहे आपल्या गोल्ड जिम मध्ये. आता बघतोयच की एखादी बाबा कोणाची चुकवीत असली तर ट्रेनर लोकांचं लक्ष असते, विचारायला लागत नाही. ते चुकालाय तर तिथं स्वतःहून जाऊन सांगतात की बाई चुकालंय तुझं. तुमचं आम्ही बघितलं, एका कोपऱ्यात आम्ही वर्कआउट करत बसलेलो आणि त्यावेळेला आमचं एक चुकत होतं, शोल्डरवर जात होतं. तुम्ही येऊन आम्हाला सांगितलं की हे असं नाही असं मारायचं. तेव्हापासून जर शोल्डरची इंजुरी कमी आली माझी तरी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बिगिनर लेवलच्या लोकांना, कारण बॉडी बिल्डर बघतात आपण की बाबा ती 100 किलो 200 किलो वेट कुठलंही कसे उचलू शकतात. बिगिनरची लोक असतात का नाही ती थोडी इगो लिफ्टिंगमध्ये जातात. तर ती इगो लिफ्टिंग करावं का बिगिनर लोकांनी? नाही ते चुकीचं आहे ते. कारण कसं होतंय, जो पहिला जो करत असतो ना त्याला कमीत कमी तो 3 ते 4 वर्ष जिम करत असतो. आणि बिगिनर जे असतात ते नवीन आले असतात, तर त्यांना काय वाटते की तो 100 किलो मारायला आहे तर मग मला पण एवढं वेट जाईल. खरे इंजुरी चान्सेस जास्त असतात त्यात. थोडी शंका कशी असते माहिती आहे का, म्हणजे तिची बॉडी दिसाल्या, ती काय दिसाल्या तर तू जास्त मारायला लागला वेट. नाही त्याच्या मागे कसं आहे, तो तेवढ्या वर्ष वर्कआउट करतोय, त्याचा डाएट आहे, त्याचं प्रोटीन म्हणजे जे काय आहे त्याचं सगळं रुटीनमध्ये चालू असते.
हे बिगिनरची नवीन आला असतात ते काय करतात तसं तो तसा आहे तर मी का होत नाही तसं, तर त्यामुळे ती इगो लिफ्टिंग करायला जातात. खरं इंजुरी चान्सेस जास्त होतात त्यात. बरं, म्हणजे इगो लिफ्टिंग चांगलं नाही ते, म्हणजे ह्याच्यासाठी बिगिनरसाठी, म्हणजे लगेच येऊन लगेच वर्कआउट करायचं असा. सर मी आता जिममध्ये बघतोय बऱ्याच ठिकाणी ट्रेनर बघितलेत मी, ती भरपूर जाडजूड पोट सुटलेलं वगैरे असते. त्यांचं म्हणणं काय असते की बाबा मला त्या दिवसाच्या शेड्यूलमधनं वेळ मिळत नाही जिम करायला. पण तुम्ही फिट अँड फाईन दिसता, ह्याच्या मागचं सिक्रेट काय आहे? सर कसं असते, मला वर्कआउटची खूप आवड आहे, त्यामुळे मी वर्कआउट कधी मिस करत नाही. किती पण टायमिंग मिळू दे, मला अर्धा तास जरी मिळाला, म्हणजे 5ला ड्युटी माझी आहे तर मला 4:30 जरी वाजले तरी मी 15 मिनिटात वर्कआउट करतोय आणि सगळं आवरून मी परत फ्लोअरला येतो. कारण वर्कआउट कसं मी खूप वर्ष झालं वर्कआउट करतोय, त्यामुळे कसं माझा डाईट पण चालू असतोय, वर्कआउट पण चालू असतोय. कधी सकाळी वर्कआउट चुकला की संध्याकाळी करतोय मी, संध्याकाळी मिळालं टायमिंग तर त्या टायमिंगमध्ये करून जातोय. खरं वर्कआउट मिस करत नाही, कारण मला ते वर्कआउटची खूप आवड असल्यामुळे मी कधी म्हणजे नाही, माझं वर्कआउट चुकतच नाही कधी. डाएट कसा बॅलन्स करताय तुम्ही? डाएट म्हणजे आता कसं, आता मी कार्ब खातोय थोडं, म्हणजे राईस खातोय, चिकन खातोय. राईसमुळे पोट सुटते म्हणते, तर तुमचं पोट सुटलेलंच नाही? नाही सर, मी म्हणजे संध्याकाळी रात्री झोपताना भात नाही खात कधी. दुपारी फक्त मी राईस खातो. बॅलन्स डाएट तुम्ही डायटिशियनकडनं घेतलाय? हां, डायटिशियननं तुम्हाला जे काही जे सांगतात ते, डायटिशियन जे सांगतात ते तेवढं फॉलो करतो मी. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की डायटिशियन जे सांगते त्यांचा जर डाएट फॉलो केला तर तुमची बॉडी प्रॉपर सेट होऊ शकते, फिट होऊ शकते. स्वतः काहीतरी यूट्यूब बघून किंवा इंस्टाग्राम बघून डाएट करण्याचा कुठलाही प्रयत्न करत जाऊ नका. डायटिशियन असतात, त्यांनी शिक्षण घेतलेलं असते ते डाएटमधलं, त्यांच्याकडूनच तुम्ही मार्गदर्शन घेऊन डाएट करत जावा, तरच तुमची बॉडी अत्यंत चांगली आणि सरांसारखी होईल. सगळ्यात महत्त्वाचा आता प्रश्न शेवटचा, आपण म्हणतोय बॉडी बिल्डिंग वगैरे, मी बघतोय कॉम्पिटिशन्समध्ये जेवढा खर्च घातलेला असतो तो तरी काही प्राईज मनी नसते त्याची. कुकरचं डबा नाही तर मिक्सर वगैरे मिळतोय आणि 2, 3, 4, 5, 15-20 हजार मिळत असतील, पण महिन्याचा खर्च 15-20 हजार रुपये असतो त्या डाएट त्या बॉडी बिल्डरच्या. तर ह्यातनं तरी काही इन्कम ऑफ सोर्स तेवढा मोठा नाही आहे. पण बॉडी बिल्डिंग क्षेत्रात जर आपण उतरलो तर तिथनं पुढं कोणत्या क्षेत्रात आपल्याला चान्सेस आहेत की बाबा तिथं आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा काम मिळू शकते? ते आता तुम्ही महाराष्ट्र खेळला, महाराष्ट्र झाल्यानंतर मग इंडियाला सिलेक्शन झालं की तुम्ही मग युनिव्हर्स, वर्ल्ड ते खेळू शकताय. मग त्यात तुमचं कुठेतरी म्हणजे 3 मेडल लागतात, एक तरी एक गोल्ड मेडल, सिल्वर, नाहीतर एक तर ब्रॉन्झ. त्या 3 मेडलमध्ये कुठलं तरी तुम्हाला भेटलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळतो. एक तरी तुम्ही पोलीस भरती होऊ शकताय, नाहीतर मग एक तरी आपलं क्लास 1 ऑफिसर, इंडियन नेव्ही, ह्या 3 ह्याच्यात तरी तुम्हाला मिळू शकते. ते पण गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, नाही तर ब्रॉन्झ, तिन्हीपैकी कुठलं तर पाहिजे तुम्हाला. समजा त्या मेडल नसलेल्या लोकांना ट्रेनर म्हणून आपल्याला जॉब बऱ्याच जिममध्ये मिळतोय, आणि तिथं काय काय सोर्स आहेत बाबा जिममध्ये, कशा पद्धतीनं ट्रेनर मिळू शकतात? म्हणजे एक फ्लोर ट्रेनर झाले, आणि कोणकोणते प्रकारचे ट्रेनर असतात? फ्लोर ट्रेनर असतात, पर्सनल ट्रेनर असतात, म्हणजे त्यांची ती कॅटेगरी असते, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, हे 3 असतात. त्याप्रमाणे फ्लोर ट्रेनिंगला तुम्हाला जिमकडून पगार मिळतोय, पर्सनल ट्रेनिंगला तुम्हाला पर्सनल ट्रेनिंगचे चार्जेस वगैरे मिळतात, मग त्यातनं पण आपल्याला इन्कम सोर्स चांगला आहे. तर आता आपण बघितलं, सरांनी आपल्याला पूर्ण आणि व्यवस्थित माहिती दिलेली आहे प्रत्येक गोष्टीबद्दल, की इगो लिफ्टिंग नाही केलं पाहिजे, डाएट हा डायटिशियनकडनं घेतला पाहिजे. तर आज सगळ्यात महत्त्वाचा आमचा दोघांचा विषय आहे चेस्ट ट्रेनिंग. तर चेस्ट वर्कआउट कशा पद्धतीनं करावा, काय करावा, हे आता आपण प्रॅक्टिकलच बघूया. आणि एक हे की वर्कआउट करताना म्हणजे आता तुम्ही 3 महिने झाले, 4 महिने झाले, तर बॉडी काय लगेच होत नाही, तुम्हाला कमीत कमी वर्ष लागतं, 1.5 वर्ष लागते करायला. तर ते कसं तुम्ही स्टेप बाय स्टेप जावं, म्हणजे कारण शॉर्टकट कधी वापरू नका. शॉर्टकटनं कसं होते, काहीतरी साईड इफेक्ट होतात किंवा काहीतरी इंजुरी होते. आता मध्ये तुम्ही बघितलं की असं आपल्या कानावर पण येत होतं की बाबा बाहेर हे झालं, असं झालं, त्या जिमला ते हे झालं. तर त्यामुळे कधी शॉर्टकट बघू नका, कारण शॉर्टकटनं काय बॉडी होत नाही. तर तुम्हाला जाताना स्टेप बाय स्टेप. शॉर्टकटनं लाईफ स्पॅन पण कमी होते माणसाचा, हे पण ऐकले मी. कारण बरेच 36-38 वर्षाचे बॉडी बिल्डर्स गेल्यात बरेच, म्हणजे त्या शॉर्टकटच्या नादाला न लागलेलं बरं. तुम्ही डाईट ठेवा, तुमचा रेस्ट पाहिजे चांगला, डाईट पाहिजे चांगला, वर्कआउट चांगला करा, बस तेवढं. बरं, आपण आता बघितलं सरांनी आपल्याला अत्यंत योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळी माहिती दिली, सरांची आपण लाईफ स्टोरी पण ऐकली. तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो चेस्ट वर्कआउट. तर चेस्ट वर्कआउट काय आहे याचा आपण आता प्रॅक्टिकलच बघूया. चला सर.
कोणताही मसल मारायचा असेल तर पहिल्यांदा वॉर्मअप वॉर्मअप. तर चेस्टसाठी स्पेशल वॉर्मअप काय करावं लागणार? पहिला पुशअप मारूया आपण. कसं डायमंड पुशअप का कसं? नाही डायमंड पुशअप ट्रायसेपला मारतो. 1 2 3 12 नाही बस 30 लास्ट 7 राहील. मारा मारा. बंद करो हाथ जोड़ के मैं हे भगवान, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण गोविंद. पुलअप्स पुशअप्स मारायचे. चेस्टच्या वेळेला मारायलाच पाहिजे. बॅकच्या वेळी पुलअप मारायचं, चेस्टच्या वेळी पुशअप मारायचं. मग सर वॉर्मअप सेट पहिला इथं पण एक घ्यायला लागणार ना. ते कोणता डबेल घ्यायचं का? डंबेल ना. डंबेल घेतला चालतो, बार घेतला तरी चालतोय. दोन्ही घेतलं तरी चालतं. लाईट वेट फक्त एक 10 रेपिटेशन मारून वर चेस्टचा वर्कआउट चालू केला तरी चालेल. मेन एक्सरसाइज, मेन वर्कआउट बारबेल. मला सांगा, बारबेल चांगलं का डंबेल चांगलं? बिगिनर असेल तर मग बारच द्यायचा. हां, बिगिनरला डंबेल दिले की अनबॅलन्स होतो, बॅलन्स होणार नाही लवकर. बॅलन्स होणार नाही. सेट हे बारबेल, हां, ह्याची लोकेशन काय? डोळ्याच्या बरोबर समोर घ्या वारती. आणि हे हां, पूर्ण ग्रिप आतमध्ये हात. हां, बॅक पूर्ण टच करा खाली. चा. आणि हे कुठे घ्यायचं? एकदम स्लो घ्या पुढं. बस 1. नाही, कुठे घ्यायचं? काही जण काय करतात, चेस्टच्या बरोबर इथं मागे घेतात. नाही मागं नाही घ्यायचं. बरं. दोन्ही निप्पलच्या बरोबर समोर. हो, आणि एल्बो आत नको, बाहेर जाऊ दे. बाहेर आत नाही घ्यायचं. बाहेर पाहिजे काय? बाहेरच्या साईडला जाऊ दे. बरोबर. हां, खाली जाताना स्लो जाऊ दे. जेव्हा वरती घेता तेव्हा प्रेस करा, चेस्ट प्रेस करायची वरती. बरं, मला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की ही टेबल जो आहे की नाही, म्हणजे बेंच, ह्याला अँगल कितीचा लावायचा? 30 लावायचा. 30 डिग्री लावायचं. कितीचा घेऊ? 7.5चा घेऊ. 7.5 घ्या. आणि हाताची पोझिशन मला फक्त सांगा. डंबेल असं असा पाहिजे, हां, बस. आडवा, हां, तिरका नको. नाही सरळ ठेवा. बरं, आणि हे स्लो घ्या खाली. बस वरती प्रेस करा. वरती घेताना दोन्ही डंबेल एक जवळ असं पाहिजे. टाळी मारायची नाही. नाही फक्त एवढं जवळ फक्त घ्या. फक्त जवळ घ्यायचं. घ्या खाली. 2 3 अक्षरशः दमाय झाली, फक्त 2 व्हेरिएशन मारल्यात. आता तिसरं सर काय करायचं? डिक्लाइन बेंच. बार चांगला का हे? बरं, बिगिनरला बारच चांगला आहे. पण डंबेलचा वर्कआउट हा जास्त इफेक्टिव्ह होते बारपेक्षा, बरोबर ना? हां. किती किलो घेऊया याला? 7.5च घेऊ. 7.5चा नको, 10चा घ्या. खाली बघा, खाली समोर. ह्यात लॉक, हां, पाय लॉक करायचं. इथं अडकायचे. हां, स्लो जावा खाली. डंबेल लेग्स वरती ठेवायच्या, नंतर उचलायची वरती. हात चढवा. हो, हे कुठं सोडायचं? हां, बस 1. निप्पल लाईनलाच. बरोबर. वरती प्रेस करा फक्त चेस्ट. 3.
व्हेरिएशन ना हे कुठलं घ्यायचं? खूप पाय पुढे घ्या. दोन्ही पाय असं पण ठेवू शकता. नाहीतर एक पाय मागं पुढे ठेवला तरी चालतोय. अजून पुढे जाता. चेस्टअप. पाय पुढे घ्या अजून आणि तो पाय मागे घ्या. बॉडी ठेवताना ठेवायची. बेंड करा. वरती जातो. वर जाताना तेव्हा प्रेस करायची चेस्ट. वरती जावा. सोडताना स्लो थोडा वेळ. बरोबर. 1. हात कुठं पण घ्यायचे माग? बासी तेवढून याच्या मागे नाही त्याच्या मागे सोडणार. बँड चालते? हा बेंड ठेवायचा. 1. चेस्ट प्रेस करा वरती. 2 3. एवढ्या सगळ्यात एक गोष्ट समजली, नुसता वर्कआउट करून काय उपयोगाचं नाही, शास्त्रशुद्ध माहिती पण पाहिजे वर्कआउटची. नुसताच वर्कआउट करून कुठला मसल टार्गेट होतोय काय होतोय काही समजत नाही. पण हे आज आता शास्त्रशुद्ध पद्धतीने चेस्ट मारालोय, एवढ्या दुःखा लागल्या लाईट वेट मारून सुद्धा. आणि वर्कआउट झाल्यानंतर ना डाएट पण महत्वाचा तेवढाच आहे. बरोबर. आणि ब्रीद इन ब्रीद आउटचा माझा प्रश्न होता. ज्यावेळी तुम्ही आता मशीन मारताय हे नॉर्मल आहे तुम्ही ह्या टायमिंग श्वास मध्ये इन करायचा श्वास पुढे सोडायचा. जिथं मसल तुमचा टाईट करताय ना त्या टायमिंगला सोडायचा. झाली. बिगिनरच्या लोकांनी 5 किंवा 6 व्हेरिएशन बास होईल. जास्त काही करायची गरज नाही. मग ह्याच्यानंतर काय करायचं? स्ट्रेचिंग करायचं. कुठलं प्रकार? बरोबर. हात साईडला सोडा पण नॉर्मल सोडा. फक्त मला सांगा माग येते घेतो. बस बघा. बस हे किती सेकंद होल्ड करायचं? हा किती सेकंद होल्ड करायचं? 2 सेकंद 2-3 सेकंद फक्त होल्ड करायचं. तो स्लो. हात बॅक साईड ना बॅकवरती का नॉर्मल ठेवा. हाय तसंच राहू द्या. पुढं हात सांगा मला फक्त वरती. बस. हे ट्रायसेपला हे होते काय? हा ट्रायसेपला पण थोडं स्ट्रेचिंग आणि चेस्ट मध्ये एक ट्रायसेप पण थोडा एंगेज होतो त्यामुळे जेव्हा मारतो ना ट्रायसेप होतोय बायसेप पण होतोय. बायसेप चेस्ट प्रेस जेव्हा मारता तुम्ही तर बायसेप इन्व्हॉल्व होते त्यात. असं मारताना ट्रायसेपला पण येते. डिक्लाइन मारताना पण ट्रायसेपला होते. हात द्या. नाही हात सुवा हात द्या. सगळ्यात महत्वाचं हे जे काही स्ट्रेचिंग बिचिंग जे प्रकार बघायला लागलोय आपण व्हिडिओमध्ये, हे तुम्ही डायरेक्टली करायला जाऊ नका, मित्रांच्याकडनं करून घेऊ नका. सर्टिफाईड ट्रेनर असतील तरच तुम्हाला अशा पद्धतीने ते स्ट्रेचिंग देऊ शकतात. तर आपण बघितलं शास्त्रशुद्ध पद्धतीनं चेस्टचा वर्कआउट कसा करायचा याबद्दल माहिती आपल्याला आसिफ सरांनी अत्यंत योग्यरित्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेली आहे. तर सर तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छित आहे? की वर्कआउट करायचा म्हणजे युट्यूबवरती आणि इन्स्टावरती बघून नका करू देऊ. कारण तुम्ही जिम जरी लावला असला तर तुम्ही फ्लो ट्रेनर किंवा पर्सनल ट्रेनिंग लावला तर त्यांच्याकडूनच करून घ्या. कारण ते सर्टिफाईड ट्रेनर असतात. तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस पण कमी असतात. तुम्हाला ते सपोर्ट पण देतात. गाईडलाईन पण त्यांचं मिळतं तुम्हाला. बरोबर. त्यासाठी मग फक्त युट्यूबचं आणि इन्स्टावरती असं जास्त काय व्हिडिओ बघून तुम्ही ऍडव्हान्स लेवलचं पण काय करू नका. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे युट्यूब आणि इन्स्टाच्या नादाला लागू नका. डायरेक्ट या. जर तुम्हाला अदर जिम मध्ये जर समजा ट्रेनिंग मिळत नसेल तर गोल्ड जिमला या. अशा पद्धतीचे एकदम टेक्निक माहिती असणारे सर्टिफाईड वेल गुड ट्रेनर आपल्या या गोल्ड जिम मध्ये लाभलेले आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्याप्रमाणे हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रजनांच्या बरोबर शेअर करा जे नवीन जिम लावू इच्छितात किंवा जिम लावलेले आहे अशा लोकांना. आणि सगळ्यात महत्वाचं सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत जय शिवराय. माशी होती त्यानं एसी बंद केला काय? बरं असू दे.
परत विचारतो डोक्यावर माशी नाचल ती बराच वेळ